हॅलो हाय जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आज आम्ही आलेलो आहे गावी. तर आता चाललेलो आहे माझ्या बहिणींना भेटायला. तर म्हटलं चला जाऊन भेटून येऊया. तर तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. नमस्कार सर्वांना परत एकदा. आणि आता आम्ही गावी गेलेलो आहे. तर खूप छान असं वातावरण आहे आणि आम्हाला जायचं आहे आज देवाला, बाळूमामांचं दर्शन घ्यायला जायचं आहे. तर खूप छान वाटते. आणि अमावस्येच्या आदल्या दिवशी आम्ही जात आहोत तिकडं, कारण आम्ही गेलो होतोच त्या ह्याच्यावरती. तर म्हटलं आपण जाऊन येऊया तिकडे, बाळूमामांचं दर्शन घ्यायचं. आम्ही गेल्याशिवाय येतच नाही. 2-4 वेळा तरी गेलो तरी येतं. मी 6 महिन्यातनं एकदा जातो. तर जाऊन दर्शन घेऊन येतो. मागच्या वेळेस पण आम्ही मे महिन्यात गेलो होतो, तर तेव्हा पण आम्ही दर्शन घेऊन आलो होतो. तेव्हा पण व्हिडिओ काय बनवला नव्हता, पण आता ह्यावेळी म्हटलं आपण गेलो तर बनवलं. जेवढं जमेल तेवढं मी बनवलेलं आहे. तर ते तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणी नवीन असेल तर प्लीज मला आणि भरभरून प्रेम द्या. तर इकडे आम्ही मुरगुडात पोचलेलो आहे आणि तिथून बाळूमामांचं दर्शन घ्यायला आम्ही आता तिकडे पोचतोच आहे. आणि इकडे मस्त असं त्यांचं आदल्या दिवशी बहुतेक त्यांची पालखी वगैरे येते, तर ती पालखीचं पण दर्शन झालं आमचं. आणि खूप छान असं मस्तपैकी व्यवस्थित हे करत होते ते लोक. किती आनंद घेत होते बाळूमामांचं दर्शन. आणि तेवढं आवाज आणि हे ते किती खूप नाचत होते, भंडारा उधळत होते. तर खूप बघूनच कसं छान वाटलं एकदम. आणि आम्ही तिथं मी तर पहिल्यांदाच बघितलं असं, कारण मला असं बघायला भेटलंच नव्हतं कधी. आम्ही जात होतो तर आमोशाला वगैरे जायचं, कधी आधीमध्ये जाऊन यायचं असं. पण आता ह्यावेळी आम्ही खूप जे बघितलं आणि मनाचं एक समाधान झालं. आणि खूप छान असे म्हणजे एक बाळूमामांची पालखी आली होती. तर ते आम्ही बघत तिकडे थांबलो होतो. म्हटलं तेच थोडंसं म्हटलं तुमच्याशी शेअर करावं, कारण असा वेळ कदाचित क्वचितच भेटते आपल्याला. तर ते खूप छान अशी पालखी घेऊन येत होते, म्हणून आम्ही तिथे बघायला थांबलो होतो. थोडा वेळ बघितलं, पण थोडासा व्हिडिओ पण केला. म्हटलं खूप आनंद वाटत होता मनामध्ये आणि खूप छान वाटत होतं. एकदम असं वेगळंच फील येत होतं ते बाळूमामांची पालखी येताना बघून. आणि ते एवढे नाचत होते, मस्त भंडारा उधळत होते बाळूमामांचा. तर ते असं बघून आहे ना खूप एकदम वेगळंच असं आणि एकदम शांत आणि समाधान असं वेगळं वाटलं होतं. बाळूमामांच्या मंदिरात गेल्यानंतर, जाऊन आल्यानंतर असं बरेच वेळा आम्ही जातो, पण ह्यावेळी मला खूपच म्हणजे वेगळंच वाटलं होतं.
कारण खूप छान म्हणजे छानच वाटलं. तुम्हीसुद्धा जाऊन बघा आणि खूप छान तिकडे असे बाहेर कुठेही लोकं राहत असतील तरी ते जाऊ शकतात, कारण तिकडे राहण्याची वगैरे सोय त्यांनी म्हणजे छान केलेली आहे. नवीन आता भरपूर काही काही सोयी काढलेल्या आहेत त्यांनी. तर तुम्ही जाऊ शकता. बाहेर कुणीही असेल तर असे भरपूर लोकं जातात मुंबईवरून बाळूमामांच्या अमावास्याला जातात बाळूमामांचं दर्शन घ्यायला. तर आम्ही पण असं गेलो होतो, तर म्हटलं मी बाळूमामांचं दर्शन मी घेऊनच येते प्रत्येक वेळी. तर म्हटलं ह्यावेळी ठीक आहे चला म्हटलं आपण जाऊया, म्हणून आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी आम्हाला जायला भेटत नव्हतं, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी इकडे यायचं होतं मुंबईला म्हणून. तर सोमवारी मी गेली होती आणि अमावास्येच्या आदल्या दिवशी पण भरपूर गर्दी होती आणि खूप असं छान असं हे होतं तिकडे, म्हणजे खूप वेगळं वातावरण वाटत होतं आणि मला पण बघून खूप छान समाधानाने वाटलं होतं. खूप म्हणजे खूपच समाधान वाटलं. तर हे बघा किती गर्दी आहे. असं आता इतर वेळी हे असं, पण अमावास्येच्या आदल्या दिवशी पण गर्दी खूप असते. डेली गेलं तरी पण असतेच असते, पण ह्यावेळी पण भरपूर अशी गर्दी होती मी गेली होती तर. आणि अमावास्या दिवशी तर पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. आणि आम्ही आज म्हटलं दर्शन घेऊन जाऊ म्हणून आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो. तर इथून आम्हाला पुढे जायचं होतं, माझ्या बहिणीच्या घरी जायचं होतं. तर म्हटलं तिथून जवळच आहे, थोड्याच अंतरावरती आहे. आणि इकडे बाळूमामांचं दर्शन घेऊन एवढं छान वाटत होतं की मी नाही शब्दशः सांगू शकत, एवढं मला छान वाटत होतं. खूप मस्त वाटत होतं. किती भंडारा वगैरे ओढून त्यांनी हे केलं होतं, डान्स करत होते, नाचत होते, आनंद व्यक्त करत होते, बाळूमामांचं नाव घेत होते, नाम घेत होते. तर खूप छान वाटलं. आणि मला इकडे गजरा भेटला म्हणून मी इकडे गजरा घ्यायला गेली, कारण खूप दिवसानंतर मला गजरा भेटला घालायला. असा मिक्स गजरा असा शक्यतो भेटतच नाही. तर म्हटलं घ्यावात म्हणून मी घेतला आणि तो म्हटलं घालून घ्यावा लगेचच. तर मी तो डोक्यात पण घालून घेतला. मला खूप आवडतो हा गजरा लहानपणापासूनच. तर मी म्हटलं घेऊया चला, म्हणून मी घेतला गजरा. आणि गजरा म्हणजे एक हे सुवासिनीचं लेणं आहे, तर ते घालावं म्हणून मी घेतला. आणि मग आम्ही इकडून निघालो माझ्या बहिणीच्या घरी. तर खूप छान बहिणीने घर नवीन बांधलेलं आहे आणि मी गेली होती बऱ्याच वेळा, पण मी नाही शूट केलं होतं. पण ह्यावेळी म्हटलं तुमच्याशी शेअर करूया चला, म्हणून मी इकडं वरती टेरेसवरती आली होती. आल्यानंतर आलो आम्ही, चहा सरबत वगैरे घेतला, कारण दुपारची वेळ होती. जेवण वगैरे म्हटलं नको बनवायला, नाही बनवलं काय, आणि बनवू नको मी सांगितलं, आम्ही जेवून येतो, कारण खूप वेळ होतो, मग बसायला पण भेटत नाही, काही नाही, आणि गडबड होऊन जाते. आम्ही जास्त वेळासाठी येतच नाही, थोड्या वेळासाठी येतो. तर म्हणून म्हटलं जेवण वगैरे बनवू नको, घरी जेवण करून आम्ही येतो तिकडे. तर जेवण वगैरे करूनच गेलो होतो, त्यामुळे काय सरबत वगैरे घेतला आणि म्हटलं थोडंसं जाऊ. टेरेसवरती बघायला गेली होती. तर टेरेसवरती खूप असं छान वातावरण आहे तिकडे. तर म्हटलं ते तुमच्याशी शेअर करावं. खूपच मस्त असं वाटतं तिकडे त्यांच्याकडे गेल्यानंतर. वरती टेरेसवरून बाहेर सगळं नजारा दिसतो आणि रोडच्या साईडलाच घर आहे, रोड लगेचच आहे समोर. आणि म्हटलं टेरेसवरून खाली येता हॉलचं मी थोडंसं शूट केलं आहे. खूप छान मोठा हॉल आहे, खूप मोठा आहे. आणि इकडे बसले होते बोलत वगैरे हे, आणि चैतन्य झोपला होता, त्याचं थोडं डोकं दुखत होतं उन्हामुळे, काय माहिती नाही. मग तो झोपला आणि मग म्हटलं चला आता आपण, संध्याकाळची वेळ होती, जायची गडबड करत होतो. थोडा वेळ बसून वगैरे गप्पा वगैरे झाल्या होत्या. आणि म्हटलं थोडंसं किचनचं शूट घेते. तर इकडे मंदिर तिने खालीच हे केलेलं आहे, म्हणजे खाली बसून पूजा वगैरे करता येते, त्याच्यासाठी तिने खालीच मंदिर बनवून घेतलं होतं. आणि इकडे ह्या साईडला किचनचा कट्टा वगैरे, भांडे वगैरे मांडलेले आहेत. खूप छान अशी भांडी मांडलेली आहेत तिने, खूप छान वाटते. आणि खूप मोठा स्पेस आहे, किचन खूप मोठं आहे. किचन गावी तर किचन मोठंच बांधतात, तर तिचं पण किचन खूप छान आणि मोठं असं मस्त सुटसुटीत आहे, सुटसुटीत. आणि भांडे वगैरे किती मस्त छान वाटत होतं आणि छान वाटते. आणि तिला खूप आवड आहे सगळं हे करण्याची. तर म्हटलं आता चहाची टायमिंग झाली होती, तर चहा घेत होती. चला, हे आहे माझ्या बहिणीचं घर आणि छान आहे घर, नवीन बांधलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर केलं थोडंसं. आणि म्हटलं आम्ही आता निघावं, चहा वगैरे झाला आमचा, सगळं हे केलं आणि म्हटलं निघूया आपण. मग
कारण खूप जंगलातनं वगैरे जायला लागतं आणि अंधार पडतो, अंधार पडला का, म्हणून त्याच्यासाठी म्हटलं चैतन्य आहे आमच्याबरोबर, त्याच्यासाठी म्हटलं आपण लवकरच जरा निघूया. म्हणून आम्ही उजेडाबरोबरच, म्हणजे 5-5:30 वाजले होते, तर आम्ही निघालो लवकरच. तर इकडं जंगलामधनंच जायला लागतं, असं डोंगर वगैरे 2-3 गावं असे लागतात, तर त्याच्यातून आम्ही जायचं होतं म्हणून लवकर गेलो. तर हे थोडं थोडं गाव वगैरे थोडं थोडं शूट केलं होतं, कसे असतात आमच्या गाव, कसा आहे रस्ता, बघा छोटासा रस्ता असेल, दोन गाड्या आल्या तर म्हणजे थोडंसं हे होतं, अशा ह्या मी आहे. तर म्हटलं चला लवकरच निघू. खूप वातावरण छान होतं, संध्याकाळची वेळ होती, छान वाटतं ते थोडंसं होतं, खूप बरं वाटतं आणि जाय गेलो पण काही वाटलं नाही अजिबातच. कुठपर्यंत कारखान्यापर्यंत गेले. इतका ऊस थांबलेला ना, दुसरा ट्रक नसतं काय, ऊस काढलेला. ट्रकवाला जात होता, मग माहीत नाही का थांबवलं, आम्ही मागून काढला असून पळत गेलो इथपर्यंत आलो पळत पळत. तो गेला, मग आम्ही खात जायला होता. मग इथं मी आलो, म्हणलं की चल जाऊया आता घरी परत. ती म्हणली की चल आता आलो इथंपर्यंत, कारखान्यापर्यंत पोहोचत आला, चल आता. म्हणून आम्ही गेलो, पुढे गेला का. आणि हे तिकडून डोंगरावरून येताना दिसते. आमच्या तिकडे जो कारखाना आहे, पुढे एक तुम्हाला दिसत असेल धूर जात असं तसा, तो कारखाना आहे, साखर कारखाना आमच्या गावामध्ये. तो दिसत होता म्हणून मी तुमच्याशी शेअर करत होते, पण ते काही व्यवस्थित दिसत नव्हतं, म्हटलं राहू दे. ते थोडंसं जेवढं दिसत होतं तसंच मी दाखवलं तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कारण आम्ही बाळूमामांचं दर्शन घेऊन आलो, माझ्या बहिणीची भेट घेऊन आलो आणि खूप छान वाटलं मलासुद्धा. गावी गेल्यानंतर थोडंसं आपण जाऊन येतो, एकमेकांना भेटतो तर खूप बरं वाटतं, म्हणून तिकडे पण जाऊन आलो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की विसरू नका. आणि बघू आता पुढचा एक व्हिडिओ मी टाकणार आहे गावचा, तर तो कसा वाटतो तुम्हाला तो पण सांगा मला तुम्ही. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटतो तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या आणि उद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण.